भिलवडी परिसरात अज्ञात हिंस्र प्राण्याचा हल्ला, 21 मेंढ्या ठार, अनेक मेंढ्या गायब, वारंवार घडतायत घटना. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया. वन विभाग व पशुवैद्यकीय अधिकारी यांची घटनास्थळी भेट. नुकसानग्रस्त मेंढपाळाला संबंधित प्रशासनानं तात्काळ मदत द्यावी अशी नागरिकांची मागणी. संपूर्ण बातमी पाहूयात. त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. काल शुक्रवार दिनांक 22 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भिलवडी तालुका पलूस येथील शेतकरी सुरेश धन्यकुमार चौगुले यांच्या शेतात बसवण्यात आलेल्या मेंढ्यांच्या कळपावर अज्ञात हिंस्र प्राण्यानं हल्ला करून 21 मेंढ्या ठार केलेत, तर अनेक मेंढ्या गायब असल्याचं मेंढपाळाकडून सांगण्यात आलंय. मोहन सायप्पा हराळे, राहणार भिलवडी साखरवाडी, तालुका पलूस असं नुकसानग्रस्त मेंढपाळाचं नाव आहे. या आसमानी संकटामुळं मेंढपाळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या मेंढपाळाला संबंधित प्रशासनानं तात्काळ मदत द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. भिलवडी परिसरात अशा घटना अनेक वेळा घडल्यानं परिसरातील शेतकरी आणि नागरिक चिंताग्रस्त झालेत. या अज्ञात हिंस्र प्राण्याचा वन विभागानं तात्काळ बंदोबस्त करावा अशी देखील मागणी होती. ही घटना समजताच पलूसचे वनपाल अशोक जाधव, वनरक्षक सुरेखा लोहार यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी करत रीतसर पंचनामा केलाय. त्याचबरोबर पलूस पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर संजय पवार, फिरते पशुवैद्यकीय पथक प्रमुख डॉक्टर PN पाटील, माळवाडी पशुवैद्यकीय दवाखान्याचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सुनील शिपुरे यांच्यासह माळवाडी पशुवैद्यकीय दवाखान्यातील सर्व कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन मृत मेंढ्यांचं शवविच्छेदन करून जखमी मेंढ्यांवरती उपचार केले. भिलवडी ग्रामपंचायत सरपंच सौ विद्या सचिन पाटील, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, मेंढपाल आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्जुन थोरात, हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेना सांगली जिल्हाध्यक्ष ऋषी भैया टकले, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप काका पाटील, माजी उपसरपंच मोहन तावदर यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज नेते मंडळींनी घटनास्थळाला भेट देऊन नुकसानग्रस्त मेंढपाळाचं सांत्वन केलं व संबंधित प्रशासनानं नुकसानग्रस्त मेंढपाळाला जास्तीत जास्त तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली. यावेळी भिलवडी परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येनं घटनास्थळी उपस्थित होते. नुकसानग्रस्त मेंढपाळ, वन विभागाचे अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी व घटनास्थळाला भेट देण्यासाठी आलेले सामाजिक व राजकीय नेत्यांच्या आमच्या द जनशक्ती न्यूजच्या टीमनं घेतलेल्या प्रतिक्रिया पहा. नमस्कार, माझं नाव शुभम मोहन हराळे. गेली महिना झाले सुरेश चौगुले यांच्या रानात आमची मेंढरे बसायला होती. काल रात्री अचानक इथे हल्ला झाला. त्यात 50-55 आमची मेंढरांची कोकरी होती मोठी. त्यात काही खाल्ले जखमी आहेत, काही खाल्लेले आहेत, काही सापडलेच नाहीत. 25 मृतदेह सापडले आहेत. शासनाने आम्हाला त्याची भरपाई मदत करावी एवढीच आमची इच्छा आहे. माझं नाव सुरेश धन्यकुमार चौगुले. तर माझ्या शेतामध्ये गेली महिनाभर मोहन हराळे यांची मेंढ्या बसायला होत्या. साधारणपणे 200 ते 250 मेंढ्या होत्या. गेल्या महिन्यापासून मेंढ्या आहेत, पण कुठल्या हिंस्र प्राण्याचा आम्हाला आत्तापर्यंत त्रास झालेला नव्हता. पण काल अचानक रात्री साधारणपणे 12 ते 1च्या दरम्यान काही हिंस्र प्राण्यांनी त्या मेंढ्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यामध्ये साधारणपणे 21 मेंढ्या या मृतदेह आत्ता आम्हाला सापडलेल्या आहेत. काही त्यामध्ये आता सध्या सापडत नाही आहेत. काय म्हणजे ते प्राण्यांनी पळवून नेले असतील किंवा काय. तर अशा प्राण्याचा राज्य शासनाने त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि त्याच्यामधून आम्हाला सुटका करून द्यावी. रात्री अपरात्री शेतकरी पाणी पाजण्यासाठी जात असतो आणि त्यावेळी त्या प्राण्यांचा आम्हाला त्रास होऊ नये यासाठी शासनाने त्याच्यावरती काळजी घ्यावी, त्याचा बंदोबस्त करावा. आणि हे जे मेंढ्या ज्या मृत पावलेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती ॲक्शन घेऊन त्याला मेंढपाळांना त्याच्या संदर्भामध्ये भरपाई द्यावी ही आमची नम्र विनंती. नमस्कार, मी अर्जुन थोरात, मेंढपाळ आर्मी संघटना प्रमुख. खरं तर आज भिलवडी तालुका पलूस या ठिकाणी खरं तर एक दुर्दैवी घटना घडली. आमच्या गरीब मेंढपाळांच्या बग्यावरती
ज्या ठिकाणी शेतामध्ये शेतकऱ्याच्या रानामध्ये खतासाठी मेंढ्या बसवलेल्या होत्या त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला अज्ञात वन्य प्राण्याने खरं तर त्या कळपावरती हल्ला केला आणि जवळजवळ 50 ते 55 कोकरी त्यांनी या ठिकाणी जेरबंद केली आणि मारून टाकली, काही फाडून टाकली, काही खाऊन टाकली. तर या ठिकाणी खरं तर सकाळी 6 वाजता मला मेंढपाळाचा फोन आल्यानंतर आम्ही वन विभागाचे जाधव साहेब असतील, लोहार मॅडम असतील किंवा पशुसंवर्धन विभागातील सर्व लोक असतील यांना फोन करून तातडीनं ताबडतोब या ठिकाणी येण्याची विनंती केली. या ठिकाणी येऊन खरं तर त्यांनी वन विभागाने असेल, पशुसंवर्धन विभागाने असेल किंवा बेलवडी भागातील ग्रामस्थ असतील, सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा या ठिकाणचे जे काही नागरिक आहेत त्यांनी खरं तर मेंढपाळाला चांगली मदत केली. त्याबद्दल मी त्यांना सर्वात प्रथम मेंढपाळ आर्मी संघटनेच्या वतीनं अभिनंदन करतो. परंतु एका बाजूला आता आपण पाहिलं तर जवळजवळ एक 25-30 मेंढ्या इथं सापडून आलेले आहेत, 25-30 कोकरं सापडून आलेले आहेत. परंतु अजून काही मृतदेह जे आहेत मेंढ्यांचे, जे कोकरांचे, ते सापडून येत नाहीत. तर आम्ही वन विभागाला विनंती केलेली आहे की बाबांनो, आता इथून पुढे जे काही सापडत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा शोध मोहीम घेतली पाहिजे. आणि वन विभागाने तशी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की जे काही सापडून येत नाहीत त्यांच्या बाबतीतसुद्धा ते संपूर्ण परिसरामध्ये शोध मोहीम घेऊन जे काही जखमी असतील किंवा जे काही मृत पावलेले असतील त्याचा सर्वांचा पंचनामा करून आम्ही मेंढपाळाला योग्य न्याय देऊ अशा पद्धतीचं वन विभागानं खरं तर या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. परंतु शासनाकडे आमची मेंढपाळ आर्मी संघटना आणि आमचा मेंढपाळ परिवार म्हणून एक मागणी असेल की ह्या गरीब मेंढपाळाला जास्तीत जास्त भरीवातली भरीव अशी मदत मिळावी. म्हणून या निमित्तानं मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मेंढपाळ आर्मी. नमस्कार, मी विद्या सचिन पाटील, भिलवडी सरपंच. आज चौगुले यांच्या शेतात मेंढपाळ बसलेले असताना त्यांच्या शेतातून रात्री हिंस्र प्राण्याने 15-20 शेळ्यांचं नुकसान केलं आहे. हे अशी भिलवडीत सारखीच वारंवार घटना 7 ते 8 वेळा अशी भिलवडीत झालेल्या आहेत. ह्यात मनुष्य आणि मूक प्राण्यांनासुद्धा असा भयंकर धोका आहे. शेतात जाणाऱ्या लोकांना, स्त्रियांना ह्याचा फार अशी मनात त्यांच्या भीती बसल्यामुळे त्या अशा भीतीदायक वातावरणातच त्या वावरत असतात. आणि ह्याची शासनानं ठोस ह्याच्यावर उपाययोजना करावी. आम्ही वारंवार सूचना करूनही राज्य शासनानं, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर ठोस पावले उचललेली नाहीत. आणि आज झालेल्या मेंढपाळांच्या गोरगरीब मेंढपाळ आहेत, त्यांचे उपजीविका त्या मेंढ्यावरच अवलंबून असल्यामुळे त्यांची एवढी कपॅसिटी नाही की एकदम 15-20 मेंढ्यांचं नुकसान सहन करायची. त्यांना पैसे तरी मिळालेच पाहिजेत. आणि अशा घटना वारंवार या भिलवडीत आणि भिलवडी परिसरात होता कामा नये, ह्याची शासनानं दखल घेतली पाहिजे. काल रात्री चौगुले यांच्या शेतामध्ये आमचे सहकारी मोहनदादा हराळे यांच्या अज्ञात प्राण्याने हल्ला करून जवळजवळ 25 आता मेंढ्या इथे दिसत आहेत, मरून पावलेल्या आहेत. पण त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या सांगण्याप्रमाणे असे येते की 50 ते 60 मेंढ्या आहेत ज्या गायब आहेत, मिळत नाहीत. माझी प्रशासनाला विनंती आहे, वन खात्याला विनंती आहे, हा पहिला हल्ला नाही आहे, बरेच हल्ले असे झालेले आहेत. पण प्रशासन त्या गोष्टीची तेवढी गांभीर्याने दखल घेत नाही आहे. ह्याच्या मागे बोरगावमध्ये एकदा हल्ला झाला होता, चोपडेवाडीला झाला होता, मावाडी तावदर वसाच्या शेतामध्ये झाला होता एकदा. असे बरेच ठिकाणी प्राणी शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की प्राणी दिसलेत, पण वन खातं त्या जबाबदारीने किंवा ह्याने दखल घेत नाही आहे. माझी प्रशासनाला, वन खात्याला विनंती आहे की तुम्ही असा गरीब शेतकऱ्यांचं जर असं नुकसान होत असेल, हातावरची पोट आहेत, त्यांना रानावनातून भटकून त्यांचं स्वतःचा संसाराचा गाडा ओढत असत आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये जर एवढं मोठं नुकसान झालं तर त्याचं घर संपतं आहे. आणि प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन आणि झालेल्या नुकसानाची कशी लवकरात लवकर भरपाई मिळेल. आता आमच्या सांगण्यावरून असं कळालं की 1 महिनाभर लागेल, पण माझा प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर त्या मेंढपाळाला मदत झाली पाहिजे. आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी व्हिडिओ कॉलच्या मार्फत इथले अधिकाऱ्यांशी बोलणं करून दिलेलं आहे. झालेली परिस्थिती आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना दाखवलेली आहे. आमदार साहेबांनी पण वरिष्ठांना सांगून योग्य ती कारवाई करून दखल घ्यायला सांगितलेलं आहे. पण माझं प्रशासनाला विनंती आहे, वारंवार ह्या घटना घडत आहेत, जनावरं मरत आहेत, अशा प्रकारे जर माणसं मेल्यानंतर प्रशासन जागं होणार आहे का, ही माझी प्रशासनाला विनंती आहे. ह्याची गांभीर्याने दखल घेऊन या गोष्टीचा विचार करून कुठेतरी या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि रानावनात जे रात्री शेतकरी पाणी पाजण्यासाठी बाहेर पडत आहेत
ते आता टोटली इथे बाहेर पडायचे बंद झालेले आहेत ह्या वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांचा आणि मेंढपाळांचा विचार नक्कीच केला पाहिजे. जर समजा ह्या गोष्टीचा लवकरात लवकर विचार नाही झाला, यांची दखल नाही घेतली, तर हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती संघटनेतर्फे एक तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत आणि प्रशासनानं लवकरात लवकर याची दखल घ्यावी ही विनंती करतो. तर प्रत्यक्ष इथं जागेवरती भेट दिली असता 22 कोकरांचं मृत असलेले आढळून आले. बऱ्याच जणांचा जखमा झालेल्या आहेत, पोट फाडलेलं आहे, गळ्याच्या तिथं जखमा झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर जे जखमा जिवंत असणारे जे करडू होते किंवा मेंढरांची पिल्लं होती, 5 पिल्लांना आपण उपचार केलेले आहेत आणि वन विभागाचा पंचनामाचा रिपोर्ट आल्यानंतर पुढची कारवाई वन विभाग करून टाकेल. पशुसंवर्धन विभागामार्फत वारंवार असं जेव्हा वन्य प्राण्यांचा हल्ला होतो तेव्हा प्रत्येक वेळा ज्यावेळी शेतकरी अथवा संस्था प्रमुख यांनी जेव्हा संपर्क साधलेला आहे तेव्हा पशुसंवर्धन विभाग हा तात्काळ धावून आलेला आहे आणि त्यावेळेला आजारी जनावरं प्लस काही इजा झाल्या असेल जनावरांना उपचार करून मृत जनावरांचं शवविच्छेदन करून जे काही रिपोर्ट असेल ते वन विभागाला त्यांच्या रिक्वेस्टनंतर दिले जातात. मौजे भिलवडी येथील मोहन हराळे यांच्या रानात अज्ञात वन्य प्राण्याने हल्ला करून 21 शेळ्या, पिल्लू आणि शेळ्या असे ठार मारलेले आहे मेंढ्याचं. तर त्यांना जास्तीत जास्त प्रयत्न करून भरपाई देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. आमच्या वरिष्ठ मॅडम कट्टी मॅडम साजने साहेब आणि शिरसाट साहेबांनी मार्गदर्शन करून आम्हाला तात्काळ ठिकाणी जायला सांगितले. त्यामुळे आम्ही ठिकाणावर मॅडम वनरक्षक लोहार मॅडम यांच्यासोबत जागेवर हजर राहून पंचनामा जबाब केलेला आहे आणि पुढील त्यांना मदत मिळवण्यासाठी आम्ही नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आणि त्यांच्या आणखी काही गायब मेंढ्या शेळ्या आहेत म्हणून ते शेतकरी सांगत आहे, त्याचा शोध घेऊन त्याचा पण रिपोर्ट आम्ही करत आहे. रात्रीचं शेतकऱ्यांनी कसं करावं? रात्रीचं शेतकऱ्यांनी जरासं जागरूकता आपली निर्माण करण्यासाठी एकत्र ग्रुपने फिरावं आणि वन्य प्राणी दिसला, असा काय कुठला प्राणी दिसला तर आम्हाला त्वरित कळावं. त्यांना जास्त प्राण्याच्या मागे लागू नये किंवा आवाज करून त्या प्राण्याला लांब घालवावं, शक्यतो त्यांच्या मागे लागू नये आणि आम्हाला त्वरित कळवल्यानंतर आम्ही जागेवर हजर राहील. या घटना ह्या वर्षाच्या कालावधीमध्ये वारंवार घडत आहेत आणि वारंवार ह्या आमच्या भिलोडी आणि परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे मागणी केलेली आहे की ह्या हिंस्र वन्य प्राण्याचा तात्काळ बंदोबस्त करा म्हणून. त्याच्यावरती तुमचं जे प्रशासन आहे हे गांभीर्याने घेतल्याचं दिसत नाही. यावरती काय तुम्हाला बोलायचं? नाही, तसं नाही. तुमच्या घटना घडेल असं घटना घडली की आम्ही तत्परतेने आम्हाला लगेच कळायला आम्ही वन स्टाफ आमचा जागेवर आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार तत्काळ हजर झालेला आहे आणि त्यांना मदत होईल तेवढे आम्ही सहकार्य करून मदत दिलेली आहे आणि इथून पुढे पण देण्यात करत आहे. आणि तत्काळ जर कुठं अशी गांभीर्याने जर घटना घडली तर आम्हाला तुम्ही कळवल्यानंतर आम्ही जागेवर वन विभागात त्यांना उपस्थित राहून त्यांना मदत करण्याचं कार्य करीत आहे. या हिंस्र वन्य प्राण्याला जेरबंद करायची नागरिकांची मागणी आहे. तर यासाठी प्रशासन याच्यावरती कारवाई करणार का? नाही, जेरबंद असं करता येत नाही कोणत्याही प्राण्याला. त्याचं प्राणी कसा आदिवास असतो त्यांचा, ते प्राणी कुठेही फिरत असतो. जेरबंद करण्याची प्रोसिजर नाही आहे आणि तसं जर शक्यतो आपल्या भागात होत नाही, कारण एखाद्या शेळी मेंढी मारले तर आम्ही नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना देत असतो.